नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर सर्दी व कफ झाला असेल आणि कफमुळे छाती गच्च होऊन आवाज देखील बसला असेल, छाती खरखरत असेल, गळ्यामध्ये इन्फेक्शन होऊन यामुळे गळा देखील दुखत असेल, तर अशा सर्दी व कफपासून सहजतेने घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु इतका प्रभावी उपाय आज मी घेऊन आले आहे की ज्यामुळे सहजतेने कफ बाहेर पडतील व छाती मोकळे होऊन सर्दी पडशाचा त्रास देखील सहजतेने निघून जाणार आहे व गळ्याचे इन्फेक्शन देखील यामुळे सहजतेने दूर होतील. अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो. तर यासाठी एका पात्रामध्ये 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि येथे मी ओवा म्हणजे अजवाईन घेतले आहे. तर साधारण अर्धा चमचा भरून ओवा एका वेळेस यासाठी वापरायचा आहे. याप्रमाणे ओवा घेऊन हा हातावर कुस्करून घ्या. याप्रमाणे स्मॅश करून संपूर्ण जो ओवा आहे हा या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून हळद पावडर याप्रमाणे टाकून द्या. हळद पावडर घेताना जर तुमच्याकडे घरची हळद पावडर असेल ना तर त्याचाच वापर करा, म्हणजे यामुळे जास्त आणि लगेच फायदा जाणवेल. कारण बाहेरची जी पावडर असेल त्यामध्ये काही भेसळ असेल ना तर आपल्याला फायदा होत नाही. म्हणून मी कायम हे सांगत असते की घरचे जे पदार्थ आहेत ना यांचा वापर करत जा. ओव्यामुळे छाती जी गच्च झालेली असते, जो कफ जमा झालेला असतो, हा कफ सहजतेने सुटण्यास मदत होते आणि जे इन्फेक्शन असते ते हळदीमुळे निघून जातात. आणि म्हणूनच हे जे कॉम्बिनेशन आहे हे यावर खूप उपयुक्त आणि अगदी रामबाण ठरते. अगदी देशी उपाय आहे. अवघ्या एका वेळेसच्या वापराने आपल्याला फायदा जाणवणारच आहे. हे बघा, मंद आचेवर हे छान उकळून तयार झाले की तुम्ही हे गाळून देखील घेऊ शकतात किंवा असेही घेतले तरी देखील चालेल. यामधील जो ओवा आहे हा देखील तुम्ही चावून चावून खाल्ला तरी देखील चालेल, किंवा आवडत नसेल तर तुम्ही गाळून घ्या, कारण या पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरलेलाच आहे. आणि यामध्ये याप्रमाणे जर सेंधव मीठ असेल ना तर या सेंधव मिठाची पावडर थोडीशी टाकून द्या. आणि आपल्याकडे सेंधव मीठ नसेल, लाहोरी मीठ नसेल, उपवासाची जे व्रताचे मी मीठ वापरले आहे हे नसेल तर दुसरे मीठ टाकले नाही तरी देखील चालेल. फक्त हे असेच याप्रमाणे तयार करून ज्या व्यक्तींना सर्दी व कफचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी हे गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून हे पेय संपूर्ण पिऊन घ्यायचे आहे. आणि हे पिताना उपाशीपोटीच प्या. आणि यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नका व पाणी देखील पिऊ नका. आणि हे हळूहळू घोटघोट करून प्या, म्हणजे याचा गळ्याला शेक लागतो व जो कफ आहे तो हळूहळू निघून जाण्यास मदत होते व छाती देखील मोकळी होते. अवघ्या एका दिवसात लगेच फायदा जाणवेल, परंतु पुढे तुम्ही 3 दिवस हा उपाय करा, म्हणजे कितीही छाती गच्च झालेली असेल ना तरी देखील मोकळे होऊन सर्दी पडशाचा त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे. मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.